जय जिजाऊ, जय शिवराय. घासल्याशिवाय धार नसते तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नसते तलवारीच्या पातीला. शिवधर्माशिवाय पर्याय नाही मराठ्यांच्या जातीला. माता जिजाऊ, तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर दिसली नसती अंगणी तुळस, दिसले नसते मंदिराचे कळस. त्या राजमाता जिजाऊ होईल कशी बोथट धार शिवबाच्या तलवारीची, होईल कशी बोथट धार शिवबाच्या तलवारीची. शिवधर्माच्या विचाराने लखलखली जात मराठ्यांची. होऊनी तुकोबा शिवबा विठ्ठलाचे वारकरी, फडकविला शिवधर्माचा झेंडा या जगावरी. असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपल्या अफाट पराक्रमाने महाराष्ट्रावरील भगवा झेंडा शिवाजींच्या नंतर कायम फडकवीत ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज. या तीनही महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. ज्या पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान राखला तो पुत्र तर धन्य आहेच, परंतु त्याच्या माता पित्यांना संत तुकाराम महाराज धन्यता देतात. आणि असे माता पिता जर कोणते असतील तर ते स्वराज्याचे संकल्पक शहाजी भोसले आणि माता जिजाऊ. ज्यावेळेस जिजाऊ माता गरोदर होत्या त्यावेळेस सुरक्षित जागा म्हणून त्यांना किल्ले शिवनेरीवर राहावं लागलं. त्यावेळेस त्यांच्या मनाची काय घालमेल होत असे. पती कुठं वनवन भटकत फिरतायत, पुढे काय होणार याची कल्पना सुद्धा नव्हती. आतापर्यंत आयुष्य बापाकडे ऐशोआरामात गेलं होतं. बापाची क्षमा मागून त्यांच्याकडे सुखात राहता आलं असतं, परंतु असा विचार सुद्धा त्या स्वाभिमानी स्त्रीच्या मनात आला नाही. उलट जिजाऊ मातेला शहाजांच्या स्वामी भक्तीचा अभिमान वाटत असे. शिवनेरी गडावर शिवाई देवीचं मंदिर होतं. पतिव्रता जिजाऊ दररोज शिवाई देवीच्या मंदिरात जाई, मनभावे देवीची पूजा करी. सर्व संकटातून सुटका व्हावी, सारे काही मंगल व्हावे अशी प्रार्थना करत असता शिवाई देवीला केलेला नवस फळाला आला. गडावर आनंदी आनंद झाला, उत्सवाचे वारे वाहू लागले. शहाजांना पुत्र झाला, जिजाऊ मातेला मुलगा झाला म्हणून दवंडी पेटली गेली. वाहते वारे, उडती पाखरे, झुळझुळते झरे उद्घोष करत होते. आला आला भवानी मातेनं ज्याच्याबद्दल दृष्टांत दिला होता तो शतकर्ता जन्मास आला. आज खरा सूर्योदय झाला. 12व्या दिवशी या बाळाचं थाटात बारसं झालं. कारभारी, कारकून, बामणं, शिलेदार, शिपाई, बाया, माणसं जेवून तृप्त झाली. शिवाई देवीचा प्रसाद म्हणून मुलाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. जिजाऊच्या कुशीत जरीचं अंगड टोपडं लिहून मिरवणाऱ्या बाळाचं कौतुक सारेच करत होते. परंतु त्या आनंदाच्या क्षणी कोणाला कल्पना तर होती का की एक दिवस हे हसरत तानुलं या गडाचा स्वामी होऊन सर्वांचे मुजरे घेईल. 19 फेब्रुवारी 1630 ला शिवाजींचा किल्ले शिवनेरीवर जन्म झाला. स्वराज्याचे संकल्पक शहाजी भोसले आणि माता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली बालशिवबा घडले. वीर बाजी पासलकरांच्या युद्ध शिक्षणामुळे आणि तानाजी मालुसरे या साहजिक बहिर्जी नाईक, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांच्यासह दऱ्याखोऱ्यातून वावरणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी या स्वराज्याची निर्मिती केली. सिंधू संस्कृती असलेल्या भारतात कालांतराने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या माध्यमातून समाज रचना जातीत जातीत विभागली गेली आणि विषमता प्रस्थापित झाली. उच्च नीच, भेदाभेद आणि संपत्तीच्या वादातून रक्ता मासांच्या नात्यामध्ये सुद्धा हाणामारी होत होत्या. माता जिजाऊ हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत होत्या.
धार्मिक दहशतवादातून रयतेवर अत्याचार होत होते. रयतेवर अत्याचार होत असलेले जिजाऊंना बघवेना आणि म्हणूनच त्यांनी भूमिपुत्रांचे स्वातंत्र्य राज्य निर्माण करावे यासाठी शिवरायांना सर्व प्रकारचे शिक्षण देऊन पारंगत केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन या स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्यासाठी आवश्यक असणारे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, सातत्य, मुत्सद्दीपणा, राजकारण, युद्धकला, शास्त्रकला, शास्त्र, धर्मशास्त्र, निर्भीडपणा, शूरत्व, नेतृत्व, लोकसंग्रह, उद्योग, व्यापार, शिक्षण, शेती, व्यवसाय, अर्थशास्त्र, गोरगरीब व स्त्रियांचा आदर आदी गुण शिवरायांमध्ये माता जिजाऊंमुळेच आले. उद्योग व्यापारास चालना, फायदेशीर शेती व्यवसाय, स्थापत्य तंत्र याची त्यांनी उत्तम व्यवस्था केली होती. राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान, राष्ट्रभक्ती यांचे सर्वोच्च नाव म्हणजे छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले होय. भारतात आजही सर्व जाती धर्माचे लोक वास्तव्य करीत आहेत. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, आचार, विचार यामध्ये फरक असणाऱ्या भारतीयात जर राष्ट्रप्रेम जर जागृत करावयाचे असेल तर त्यांनी शिवरायांचा आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे. शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाच्या इतिहासाचा वारसा जतन करून त्याप्रमाणे आचरण केले तरच राष्ट्रीय एकत्मता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. एक संघ भारताच्या निर्मितीसाठी शिवरायांच्या इतिहासाची मदतच होईल. म्हणून आपण सर्व शिवभक्तांनी शिवरायांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे आणि त्याप्रमाणे वाटचाल केलीच पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे? खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या लित्र्याचा, शक्तीच्या पैलित्र्याचा महाराष्ट्र, साधू संतांची जन्मभूमी असणारा महाराष्ट्र, स्वाभिमान ज्याचा आत्मा आहे, आत्मसन्मान ज्याचा पाया आहे, कर्तृत्व ज्याचा माथा आहे, पराक्रम ज्याची गाथा आहे तो महाराष्ट्र. स्वातंत्र्य म्हणजे काय या देशाला सर्वप्रथम शिवबांनी शिकवलं. विश्वकल्याणाची प्रार्थना प्रथम ज्ञानोबा तुकोबांनी दिली. अर्वाचीन राष्ट्र नावाच्या संकल्पनेसाठी घटनेचे अधिष्ठान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. स्त्री पुरुष समानतेच्या मार्गावरील पहिले पाऊल महात्मा ज्योतिबा फुलेंनी टाकले तो महाराष्ट्र. राष्ट्रपती पराचा मुकुटीच्या डोक्यावर आहे तो महाराष्ट्र. देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न किताब आजवर 7 वेळा महाराष्ट्राच्या गळ्यात पडला तो महाराष्ट्र. देशाचे मानबिंदू असणारे सरन्यायाधीश आणि लोकसभेचे सभापती पद 4 वेळा ज्या मराठी माणसाने भूषविला तो महाराष्ट्र. गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंताने जीवन ठेवणाऱ्या जगदंबा पोतरात घेऊन घोंगवणाऱ्या वादळाचा माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र. Chhatrapati Shivaji Maharaj was the great king. He knew the power of unity, so he joined people. His every warrior was like the diamond, so he collected all those diamonds and tied them in the same ambition. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या आयुष्यामध्ये एकच वसा पेलला, तो वसा होता माणूस जोडण्याचा. भैरजी नाईक हे रामोशी होते, त्यांना छत्रपती शिवाजीराजांनी गुप्तहेर केले. जीवा महाले हे नाभिक होते, त्यांना शिवाजीराजांनी अंगरक्षक केले. काजी हैदर हे मुस्लिम बंधू शिवाजीराजांचे वकील होते. मौनी बाबा, बाबा याकूत हे मुस्लिम संत शिवाजी महाराजांचे हितचिंतक होते. मावळखळ्यातील देशमुख मंडळी आपापसात भांडत होती. त्यांची हेवे दावे, त्यांचे तंटे पहिल्यांदा प्रत्येक गावोगावी जाऊन शिवरायांनी मिटवले. त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केले. काहींनी दांडगाई केली, त्यांनाही वटणीवर आणले. मावळखोळ्यातील झुंजाराव मर, हैवतराव शिरमकर, बाजी पासलकर, पायगुडे, विठोजी शितुळे, जेधे, बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा आदर्श मानू लागले. शिवरायांनी त्यांच्या अंतकरणे जिंकून घेतली होती. आमचे तरुण मावळे शिवाजीरायांसाठी वेडी झाली. छत्रपती शिवाजीरायांसाठी जगायचं, छत्रपती शिवाजीरायांसाठी मरायचं
आणि मावळखोऱ्या स्वराज्याची घौडदौड चालू झाली आणि आजही ती घौडदौड या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये एकच वसा पेलला, तो वसा होता माणूस जोडण्याचा. अर्थातच त्यांचे व्यक्तिमत्व सर्व मानव जातीला भूषणास्पद आहे. लंडनच्या एशियाटिक लायब्ररीमध्ये श्रेष्ठ विभूतींच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे अग्रभागी झळकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा या युद्धतंत्राचा आजही जगभरून विविध विद्यापीठांमधून आजही अभ्यास केला जात आहे. प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याखाली पोर्तुगीज गव्हर्नरचे एक वाक्य लिहिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही फक्त जगज्जेत्या अलेक्झांडर बरोबर करता येईल असा त्या वाक्याचा अर्थ आहे. प्रतापगडावरील शिवरायांचे युद्ध हे संपूर्ण जगातील 10 महत्त्वाच्या युद्धांपैकी एक मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची महान गुणसंपदा महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांनी जाणली पाहिजे. शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाच्या इतिहासाचा वारसा जतन करून त्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे. परमेश्वर पक्षपाती आहे आणि म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज हे या महाराष्ट्रात जन्माला आले असावेत. असा राष्ट्रपुरुष जर इंग्लंडमध्ये जन्माला आला असता तर आम्ही या जगावर 400 वर्ष राज्य केले असते, असं एका इंग्रज इतिहासकाराने म्हटलेलं आहे. नेपोलियन व अलेक्झांडर या दोन्ही विश्वविख्यात राज्यकर्त्यांशी शिवरायांची तुलना केल्यास छत्रपती शिवाजी महाराज सरस ठरतात. कारण नेपोलियन व अलेक्झांडर हे दोन्ही योद्धे स्वार्थी होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे निस्वार्थी व चारित्र्य संपन्न राजे होते. या संपूर्ण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी शिवरायांनी आयुष्यभर प्रचंड धडपड केली. त्यांच्या या प्रयत्नांना यशही आले. त्यांच्या पश्चात हिंदवी स्वराज्याचा देशभर विस्तार झाला होता, हे लक्षात ठेवले पाहिजे. एवढेच नाही तर असा राष्ट्रपुरुष या महाराष्ट्रात जन्माला आला याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. एवढेच नाही तर त्यांच्या निर्भयतेचा, स्वधर्माभिमानाचा, सतचारित्र्याचा आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल केली. ते सद्गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने चिकाटीने व प्रामाणिकपणे केला तरच हा भारत देश जागतिक महासत्ता बनू शकतो. परंतु जर का आपण छत्रपती शिवाजींना विसरलो तर कदापि आपणाला यश मिळणार नाही, हे प्रत्येक शिवभक्तांनी लक्षात ठेवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली. ज्या शक्य होते ते शक्य करून दाखविले आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा त्यांचे चरित्र सांगावेसे वाटते व पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. शिवरायांच्या चरित्रातून महान स्फूर्ती मिळते आणि अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगवाणी व कीर्तनाद्वारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड करण्याची शिकवण दिली. संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा व कीर्तनाचा प्रभाव मावळखोऱ्यातील सर्व मावळ्यांवर पडला होता. संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज हे मनाने एक होते. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची संधी छत्रपती शिवाजी महाराज कधीही चुकवत नव्हते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीतून शूर रसाची वाणी खळखळून वाहत होती. छत्रपती शिवाजी महाराज हे जुलमी मोगलांच्या परकीयांचा नायनाट करण्यासाठी सक्षम आहेत, हे संत तुकाराम महाराजांनी जाणले होते. मात्र त्याच वेळी संत तुकाराम महाराजांच्या सहवासात राहून आपणही बैरागी म्हणून समाजसेवा करावी अशी इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना बोलून दाखवली. त्यावेळेस संत तुकाराम महाराज म्हणाले, राजे तुम्ही क्षत्रिय आहात, क्षात्र धर्माप्रमाणे वागल्यास तुम्हाला तुमच्या भक्तीचे खरे फळ मिळेल. एवढेच नाही तर स्वराज्य निर्मितीतच स्वधर्माचे व स्वदेशाचे खरे हित साठविले आहे. यासाठी राणावनात जाऊन व वैरागी बनून राणावनात फिरण्याची काहीही आवश्यकता नाही. संत तुकाराम महाराजांच्या या उपदेशाने छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण विश्वाचे सत्य दर्शन झाले. त्यांच्यात गुरु शिष्याचे नाते निर्माण झाले. मानवतेचा जप करणारे संत तुकाराम महाराज हे अखंड वारकरी संप्रदायाचे महामेरू ठरले.
आपल्या लौकिक शिकवणीने संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीवर व स्वराज्य निर्मितीत मानाचा तुरा रोवला. छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करणारे संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. देवी येथील संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीने व कीर्तनाद्वारे महाराष्ट्राचा कानाकोपरा हलवून सोडला होता. जेथे जेथे मनुष्य वस्ती आहे अशा सर्व दऱ्या खोऱ्यातील खेड्यापाड्यात त्यांनी कीर्तनाद्वारे स्वधर्म समभाव समतेचा प्रसार केला. हिंदूतील जातीभेदांची प्रखरता शांत केली. धार्मिक ऐक्य कायम ठेवले. राष्ट्रीय जागृती केली. संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत एक महत्त्वाचे योगदान दिले. संत तुकाराम महाराजांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे हे आजरामर कार्य मावळ खोऱ्यात सुरू होऊन ते पुढे जागतिक कीर्तीचे बनले. आणि म्हणूनच आम्हाला अजूनही वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असायला हवे होते. पण छत्रपती शिवाजी महाराज घडण्यासाठी आम्हाला अगोदर जिजाऊ माता घडवावी लागेल. आणि मराठ्यांच्या घरातल्या स्त्रियांनी हे आव्हान पहिल्यांदा पेललं पाहिजे. आणि मराठ्यांच्या घरातली स्त्री ही इतिहासाच्या पानापासून नेहमीच पुढे आहे हेही आमच्या लक्षात आले पाहिजे. रायगडाच्या पायथ्याशी एका वाडीत हिरकणी राहत होती. ती दररोज दुधाचे पदार्थ घेऊन रायगडावर जायची व विकायची. रायगडाचा नियम असा होता की सूर्य उगवला की गडाचा दरवाजा उघडायचा व सूर्य मावळला की गडाचा दरवाजा बंद व्हायचा. एके दिवशी हिरकणीला दुधाचे पदार्थ विकण्यास उशीर झाला. तोपर्यंत सूर्य मावळला व गडाचा दरवाजा बंद झाला. हिरकणी गडाच्या दरवाजाजवळ आली. पाहिलं तर गडाचा दरवाजा बंद झाला होता. ती द्वारपालाला विनंती करू लागली की घरी माझे छोटेसे बाळ आहे, मला घरी गेलंच पाहिजे. द्वारपाल म्हणाला, छत्रपती शिवाजी राजे जरी आले तरी आम्ही दरवाजा उघडणार नाही, कारण हे शिवराज्य आहे. हिरकणीचा नाईलाज झाला, परंतु तिचे मातृत्व तिला बसू देत नव्हते. हिरकणीने निश्चय केला, काही जरी झालं तरी पण आपण आपल्या बाळाजवळ गेलंच पाहिजे. विचार करत करत हिरकणी गडाच्या कड्याजवळ आली. तिने कड्यावरून उतरण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे हिरकणी कड्यावरून उतरू लागली. खाली उतरताना तिला खूप जागी खरचडले. हिरकणी रक्तबंबाळ झाली, पण कड्यावरून खाली उतरलीच. खाली उतरल्याबरोबर धावत धावत ती घरी गेली तर तिचे छोटेसे बाळ घरी रडत वाट पाहत बसलं होते. हिरकणीने आपल्या बाळाला कुशीत घेतलं, पदराच्या आड केलं. दुसऱ्या दिवशी हिरकणी गडावर आली. द्वारपाल चकित होऊन बघतच राहिला, कारण रात्री देखील हिरकणी गेली नाही व सकाळी देखील जाताना दिसली नाही. मग दुसऱ्या दिवशी लवकर गडावर आली कशी? द्वारपालाला हिरकणीचा संशय आला. द्वारपालाने ही खबर किल्लेदाराला सांगितली. किल्लेदाराने गुप्तहेर आला आणि गुप्तहेराने 2 दिवसात तपास काढला की हिरकणी कड्यावरून उतरली आणि असा अहवाल छत्रपती शिवाजी राजांच्या समोर सादर केला. हिरकणीला दरबारात बोलवण्यात आलं. हिरकणी दरबारात आली. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरून खाली उतरले आणि म्हणाले, ताई, बाळाच्या ओढीनं सर्व संकटावर मात करून घरी जाणारी तुझ्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या स्वराज्यात आहे तोपर्यंत माझे स्वराज्य कोणालाही जिंकता येणार नाही. आणि हिरकणीचा साडी चोळी देऊन छत्रपती शिवाजीराजांनी सत्कार केला. आज हिरकणीने मातृत्वाचा गड जिंकला होता आणि म्हणूनच म्हटले जाते, आईसारखे श्रेष्ठ दैवत या जगात कोणी नाही. आई या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आपल्या या आत्म्याला ईश्वराचा जी साक्षात्कार करून देते ती आई. आईसारखे श्रेष्ठ दैवत या जगात कोणी नाही. आईचे अंतकरण हे जगातील सर्व ज्ञानाचे व प्रेमाचे माहेर घर आहे. सर्व गुन्हे माफ होणारे जगातील एकमेव न्यायालय म्हणजेच आईचे हृदय. धनाने बाई व दाई मिळेल, पण आई वडिलांचे प्रेम मिळणार नाही.
सर्वसामान्य माणसाला विषय व व्यसनाची किंमत कळते, पण आई वडिलांची किंमत कळत नाही. संसार जर सुखाचा करायचा असेलच तर एकच मार्ग, सारं काही विसरा परंतु आई वडिलांना विसरू नका. त्यांचे उपकार अगणित आहेत, त्यांना विसरू नका. ज्यांनी असे अशा वेदना सहन केल्या तेव्हाच आपण हे जग पाहू शकलो. त्या पूज्यजनांचे हृदय तुम्ही दगड बनून ठेचू नका. आपल्या मुखातील घास तुम्हास देऊन त्यांनीच तुम्हाला मोठे केले. ज्यांनी अमृत पाजले त्यांना विष पाजू नका. ज्यांनी तुमचे खूप लाड केले, कोड कौतुक केले, त्या कोड कौतुक पुरवणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यास तुम्ही विसरू नका. मुलापासून सेवेची इच्छा धरता तर मुलाप्रमाणे सेवा करा. जसे कराल तसे भराल ही भावना कधीच विसरू नका. जिने भिजलेल्या कपड्यावर झोपून तुम्हास सुख्या कपड्यावर निजवले, तिच्या स्नेहाळ डोळ्यात आसरू येतील असे वागू नका. पैसे खर्चून सगळं काही मिळेल पण आई वडील मिळणार नाहीत. त्या पूज्य चरणांची आठवण ठेवा, त्यांना कधीही विसरू नका. आई वात्सल्याचे गाव त्यात मखमली वाटा, आई फुल गुलाबाचे ज्याला एकही ना काटा, ज्याला एकही ना काटा. फुलावर प्रेम इथे सारे जण करतात, फुलावर प्रेम इथे सारे जण करतात. जिची काट्यावर माया तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात. घास ओठीचा मुलांना दिला उपाशी राहून, घास ओठीचा मुलांना दिला उपाशी राहून. दोन घासासाठी मुले तिला घेतात वाटून, तिला घेतात वाटून. अहो काय जमाना आलाय, काय जमाना आलाय. जी आई तुम्हाला रक्ताचं पाणी करून वाढवते, सांभाळते. अहो ज्या आईने स्वतः उपाशी राहून तुमच्यासाठी घास काढून ठेवले, अहो ज्या आईने तुमच्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला उपाशी ठेवलं, ज्या आईने रक्ताचं पाणी करून तुम्हाला वाढवलं, सांभाळलं, आणि तुम्ही काय करता? एक दोन घासासाठी तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईला वाटून घेता. असं करू नका हो, असं करू नका. कारण आपण छत्रपती शिवाजी राजांच्या महाराष्ट्रात राहतोय. अहो ज्या छत्रपती शिवाजी राजांनी उभं स्वराज्य जिजाऊ मातेंच्या पदरात टाकलं आणि त्या जिजाऊ मातेंच्या स्वराज्यातील आमच्या माता भगिनींना आम्ही 1-2 रुपयांसाठी दुसऱ्यांसमोर पदर पसरवण्याची पाळी आणायला लावतो. असं करू नका हो, असं करू नका. कारण जसे कराल तसे भराल ही भावना कधीच विसरू नका. घास ओठीचा मुलांना दिला उपाशी राहून, घास ओठीचा मुलांना दिला उपाशी राहून. दोन घासासाठी मुले तिला घेतात वाटून, तिला घेतात वाटून. आई प्राजक्ताचे झाड तिची फुलांचीच गाणी, आई प्राजक्ताचे झाड तिची फुलांचीच गाणी. तिच्या हसऱ्या डोळ्यात कधी आणू नये पाणी, कधी आणू नये पाणी. अहो काही मुलं तर अशी असतात की जन्माला येताच आपल्या आई वडिलांना नरकात घालतात. काही जण जिवंतपणेच आपल्या आई वडिलांना दुःखाच्या खाईत लोटतात. आणि ज्या मुलांना तुम्ही जन्म देता तीच मुलं तुम्हाला जिवंतपणेच स्मशान भूमीत सोडून देतात. आणि जी तुमच्या घराची लक्ष्मी असते त्या तुमच्या मुलीला तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदरच जमिनीत गाडता, जमिनीत गाडता. ही वस्तुस्थिती आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कुठंतरी थांबलं पाहिजे. अहो आपली मुलगी जन्माला येऊ नये म्हणून तुम्ही डॉक्टरकडून जे औषध घेणार असता त्याबद्दल त्या चिमुकल्या मुलीला ते माहीत होते आणि त्यावेळेस ती तुम्हाला ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असते. आई आई मी जी बातमी ऐकली ती खरी आहे का ग आई? तुझ्या उदरात एका मुलीचा अंकुर वाढत आहे हे जेव्हा तुला कळले त्यावेळेस तू मला या कोवळ्या जीवास या जगात येऊन देण्याचा निर्णय घेतला. माझा विश्वास बसत नाही, माझी सरदय आई अशी करू शकते. आई तुझ्या शरीरात वाढणारी, तुझ्या शरीराचा एक भाग असणारी तुझी मी मुलगी,
तिला नष्ट करायला निघालीस. आई, मी या जगात येऊ नये म्हणून तू डॉक्टरकडून जे औषध घेणार आहेस ना, त्या औषधाने माझा जीव गुदमरेल ग. खूप वेदना होतील मला. मी फक्त तडपडत राहील. हे औषध हिंस्त्र श्वापदासारखे माझ्यावर हल्ला करून सहजपणे तुझ्या उदरातून मला वेगळे करील आणि त्या क्षणी माझे अस्तित्व नाहीसे होईल. आई, मला जन्माला येण्याची खूप इच्छा आहे ग. तुझ्या अंगा खांद्यावर पायात पैंजण घालून झुमझुम आवाज करत मला नाचायचे आहे. तुझ्या प्रेमाचा स्पर्श मला अनुभवासा वाटतो. आई, मला पायातील पैंजण, सोन्याच्या कुड्या, नवीन कपडे काही नको. फक्त एकदा मला जन्माला येण्याची संधी दे. निळ्या आकाशात झगमगणाऱ्या ताऱ्यांचा आनंद, नवसृष्टीतील नवचैतन्य मला अनुभवू दे. मला त्याचा आनंद घेऊ दे ग. आई, मुलगी म्हणून झिडकारतेस, घाबरतेस. ती वेळच येणार नाही. मी शिकून मोठी होईल, स्वावलंबी होईल आणि माझ्या हाताला मेहंदी लावली जाईल आणि मी चिमणीसारखी अगदी भुरकन उडून जाईल. पण मुलगाच हवा या हट्टापायी माझं निरागस निरापराध मुलीचा बळी देऊ नकोस ग. आई, तुझ्या या वेलीवरच्या कळीला फूल बनण्या अगोदरच तोडू नकोस. आई, मला वाचव ग. आई, मला वाचव. आई, मला वाचव. अहो, ज्या मुलींना तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदरच जमिनीत गाडता, तीच मुलगी एके दिवशी सावित्रीबाई फुले म्हणून जन्माला येईल. तीच मुलगी एके दिवशी जिजाऊ माता म्हणून जन्माला येईल आणि पुन्हा एकदा या विश्वाला 2 छत्रपती देईल. माता जिजाऊंनी या विश्वाला 2 छत्रपती दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या करवी त्यांनी स्वतंत्र हिंदुस्थानची स्थापना केली आणि दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना अशा संस्कारानं वाढविलं की त्यांनी मृत्यूलाही हसत हसत आलिंगन दिले. शंभूराजे लहानपणापासूनच राजकीय घडामोडींचे वास्तव चित्र माता जिजाऊंच्या कुशीत बसून पाहत होते. स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे मावळे, शिवाजीराजांवर आघाड विश्वास असणारे, स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या मावळ्यांच्या लढायांवर भेदक नजर ठेवून छत्रपती संभाजी महाराज पाहत होते. युद्ध कोणासाठी, कोणाविरुद्ध असे अनेक प्रश्न विचारून बाळराजे माता जिजाऊंना भंडावून सोडत असत. शंभूराजे लहान असले तरी त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या, घटना आदी प्रश्न विचारून बाळराजे माता जिजाऊंना अचंबित करत असे. राजगडाच्या दऱ्याखोऱ्यात संभाजी महाराजांची वर्दळ सुरू झाली आणि पाहता पाहता संभाजीराजांनी बालसवंगड्यांचा गोतावळा जमा केला. माता जिजाऊंना छत्रपती शिवाजी राजांचे चित्र दिसू लागले. राजगड, पालवाडा हे संभाजी महाराजांच्या खेळण्या बागडण्याचे व घोडदौड करण्याचे ठिकाणे बनली. शिवराय मोहिमेवर असले तरी त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या, घटना वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षापासूनच संभाजी महाराज जवळून पाहू लागले. अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाचा बंदोबस्त आदी घटनांमुळे आपणही जुलमी मोगलांचा बिमोड करावा असे संभाजी महाराजांना वाटू लागले आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना वयाच्या 8व्या वर्षापासूनच आपल्यासोबत युद्धभूमीवर घेऊन जात, मावळ्यांसोबत फिरवत विश्वासू सरदारांच्या छावणीत चर्चा घडून आणायचे. पुढे ते संभाजी महाराजांना घेऊन मिर्झा राजांशी तह करण्यास नेले. रयतेच्या स्वराज्यासाठी आपल्या एकुलत्या एका मुलाला संभाजी महाराजांना जुलमी मोगलाकडे जामीन ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातले पहिलेच राजे आहेत. लहानपणीच मात्र प्रेमाला पोरके झालेले छत्रपती संभाजी महाराज माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी राजांच्या संस्कारात वाढले. लहानपणी माता जिजाऊंनी व बालवयात छत्रपती शिवाजीयांनी संभाजीराजांना घडविले. आग्र्याला गेले तेव्हा त्यांचे वय अवघे 9 वर्ष होते. राजा जयसिंगाकडे ओलीस राहिले तेव्हा त्यांचे वय 8 वर्षाचे होते. या स्वराज्यासाठी, या रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे छत्रपती संभाजी महाराज हे जगाच्या इतिहासातले पहिलेच राजे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांना घेऊन आपल्यासोबत युद्धभूमीवर घेऊन जात, मावळ्यांसोबत फिरवत विश्वासू सरदारांच्या छावणीत चर्चा घडवून आणायचे. लहानपणीच माता जिजाऊंनी व छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना सर्व प्रकारचे शिक्षण देऊन पारंगत केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या वयाच्या 8व्याच वर्षी आवश्यक सर्व भाषा ज्ञान, राजनीती, युद्धनीती, राज्यशासन, राज्य प्रशासन, कला, साहित्य, संस्कृत, धर्म, धर्मतत्वे, धर्मतत्वज्ञान, भूगोल, इतिहास, परंपरा, लोकराज्य, समाज व्यवस्था, शेती, शेतकरी, विज्ञान, खगोल विज्ञान, नाट्य, संगीत इत्यादी क्षेत्रात छत्रपती संभाजी महाराज पारंगत होते. आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असताना संभाजी महाराजांना बंधने नव्हती. ते राजा जयसिंगाच्या पुत्राबरोबर राजदरबारात जात येत असे. त्याच वेळी त्यांनी शत्रूंचे बारकावे पाहिले, तेथील उर्दू फारसी भाषा जाणून घेतली, तेथील रीतिरिवाज ते पाहत होते, तेथील जनजीवन त्यांनी समजावून घेतले. असेच एकदा राजदरबारात गेले असता बादशहा औरंगजेबाने तेथील मल्लाबरोबर संभाजी महाराजांना कुस्ती खेळण्यास सांगितले. त्यावेळेस संभाजी महाराजांनी बाणेदारपणे उत्तर दिले, आम्ही राजपुत्र आहोत, राजपुत्राशीच लढत देऊ. अशा या शूरवीर संभाजी महाराजांसाठी शिवाजी महाराजांना जास्त वेळ देता आलाही नसेल कदाचित, परंतु आग्रा भेटीच्या वेळेस पिता पुत्र एकत्र होते. मोठ्या माणसाचा एका क्षणाचा सहवास जीवन बदलून टाकतो. एक शब्द, एक विचार आयुष्याला दिशा देतो. येथे तर प्रत्यक्ष युग पुरुष बरोबर होते, त्यांची साथ होती. आदर्श आहे, आचार आहे, विचार आहे, राज्य कारभार आहे, ती जवळून पाहण्याची व अभ्यासण्याची संधी युवराज म्हणून छत्रपती संभाजी राजांना मिळालेली आहे. आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असताना शिवाजीराजांनी संभाजीराजांना प्रश्न विचारला, बाळ शंभूराजे, पेठाऱ्यातून सुटका करून घेताना जर तुम्ही शत्रूंच्या तावडीत सापडलात तर तुम्ही काय कराल? त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, आबासाहेब, आमची तलवार अजून गंजलेली नाही, आमच्या अंगावरील सालटे जरी सोलून काढले आणि आमचे डोळे जरी फोडले तरीही मान औरंगजेबाच्या समोर झुकणार नाही. आणि त्यावेळेस संभाजी महाराजांचे वय होते हे फक्त 8 वर्ष. आणि त्यावेळेस त्या जिजाऊ मातेला किती आनंद झाला असेल, कारण मी दिलेल्या अभ्यासक्रमातून एक परीक्षा हे बापले उत्तीर्ण झाले, याचा किती आनंद झाला असेल त्या जिजाऊ मातेला. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज 14 वर्षाचे झाले त्यावेळेस 26 जानेवारी 1671 छत्रपती शिवाजीराजांनी संभाजी महाराजांना पन्हाळगडावर स्वतंत्र राजधानीची स्थापना केली आणि संभाजी महाराजांना राजपद दिले. त्यावेळेस संभाजी महाराजांनी आपल्या कारभारामध्ये विशेष सुधारणा करून महसूल वाढवला होता. आपल्या राजवटीत देहू आंदी यात्रेला संरक्षण दिले, सह्याद्रीच्या अंगावरील एकही किल्ला पडू दिला नाही, ओढे नद्यांवर धरणे बांधली. आपल्या अपाट पराक्रमाने महाराष्ट्रावरील भगवा झेंडा शिवाजीराजांच्या नंतर कायम फडकवीत ठेवला. सर्व जगाला मोहिनी घालण्याचे काम अवघ्या 32व्या वर्षी करणाऱ्या संभाजी महाराजांचे जीवन हे अति भव्य, दिव्य व अति उत्तुंग आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे फक्त 32 वर्षाचे होते आणि या अल्प आयुष्यामध्ये संभाजी महाराजांचे जीवन हे उत्तम योद्धा, प्रतिभावंत लेखक, आज्ञाधारक, स्वराज्यनिष्ठ राजपुत्र, न्यायी संपन्न राजा, उत्तम प्रशासक आणि न्यायी राजा अशा अनेक पैलूंनी राजांचे जीवन हे फुललेले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम लेखक देखील होते आणि म्हणूनच जरा बुद्धभूषणम वाचा, संभाजी महाराजांचा 7 शतक सारखा ग्रंथ वाचा. संभाजी महाराज आपल्या बुद्धभूषणम मध्ये माता जिजाऊंच्या बद्दल असे वर्णन करतात, परिणत गर्भ भरार्ता सिंह मधुशल्यकी विपिने मदांध द्विय देन सित्तम मवनितलम. या श्लोकामधून ते असे वर्णन करतात की ज्यावेळेस एखादी सिंहीण
गरोदर असते, तर त्या गरोदर सिंहिणीला डोहाळे लागतात की एका मधमस्त हत्तीचे गंडस्थळ फोडून त्याचे रक्त या धर्तीवर सांडावे असे त्या गरोदर सिंहिणीला वाटत असते. आणि छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेसही माता जिजाऊंनाही असंच वाटत असावं असा उल्लेख ते बुद्धभूषणम मध्ये करतात. हे झालं माता जिजाऊंच्या बद्दल. आता ते आपले पिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे वर्णन करतात. कलिकाल भुजंग माऊलीड निखिल धर्ममयुक्ष विक्लवय्या जगता परिरंशतो तापो स शिव छत्रपती जयते जया. या श्लोकामधून ते असे वर्णन करतात की ज्यावेळेस सर्व धर्मक्षेत्राला एका कलिकाल रूपी भुजंगाने गिळलेले पाहून जगाचे अधिपती आंशिक रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात अवतार घेतात व दुष्टांचा नाश करतात असा उल्लेख ते बुद्धभूषणम मध्ये करतात. आणि यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल संभाजी महाराजांना किती आदर आहे हे देखील दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटले की आता मराठे संपले. तो आनंदात होता, परंतु असं न होऊ देता छत्रपती संभाजीराजांनी पन्हाळगडावरून रायगड गाठले व सर्व कारभार आपल्या हाती घेतला. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाशी लढण्याचा संबंध आला नव्हता किंवा औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या महाराष्ट्रावर चालूनही आला नव्हता. मात्र संभाजी महाराजांना त्याला तोंड द्यावे लागले. एकदा औरंगजेबाने दरबार भरवला आणि आपल्या डोक्यावरचा राजमुकुट उतरवला आणि म्हणाला, जोपर्यंत तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना माझ्या समोर आणून उभा करत नाहीत तोपर्यंत मी हा राजमुकुट माझ्या डोक्यावर घालणार नाही. आणि त्यावेळेस औरंगजेबाला या महाराष्ट्रात 5 ते 6 वर्ष बुंड्या मुंडक्याने फिरवणारा राजा जर कोणता असेल तर ते फक्त छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि अखेर औरंगजेबाच्या कटकारस्थानाला महाराष्ट्रातील वैदिकांच्या फितुरीमुळे यश आले आणि अखेर 1 फेब्रुवारी 1689 ला संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. संभाजी महाराजांना एका वधस्तंभाला बांधण्यात आलं. औरंगजेबाने विचारलं संभाजीराजांना काय शिक्षा द्यावी. त्यावेळेस तिथल्याच काही मनुवाद्यांच्या सांगण्यामुळे अगोदर राजांची जीभ काढण्यात आली. 2-3 दिवसांनंतर त्यांचे डोळे काढण्यात आले. काही दिवसांनंतर त्यांच्या कानात शिसे ओतले गेले. जीभ, डोळे, कान ही अत्यंत महत्वाची ज्ञानेंद्रिय काढल्यानंतर राजांच्या अंगावरील सालटे सोलून काढण्यात आले. त्यावर मिठाचे गरम पाणी करून ओतण्यात आले. प्राणांतिक वेदना होत असताना देखील संभाजी महाराजांनी या रयतेच्या स्वराज्याच्या चाव्या औरंगजेबाच्या ताब्यात दिल्या नाहीत. आणि अखेर 11 मार्च 1689 ला संभाजी राजांचा अंत झाला. संभाजी महाराजांचे अवशेष इंद्रायणी नदीत फेकले गेले आणि वडूबुद्रुक येथील ग्रामस्थ तिथल्या महिलांनी ते अवशेष पाण्यातून धरले गेले आणि वडूबुद्रुक येथे संभाजी महाराजांच्या प्रेताला अग्नी दिला. त्यांच्यामुळेच राजांचे स्मृतिस्थळ अजूनही जिवंत आहे. अहो, ज्यांच्या बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही असे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन हे अतिभव्य व दिव्य आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही. आतापर्यंत फाशी दिलेले, ठार मारलेले अनेक उदाहरणं असतील, पण संभाजी महाराजांचा मृत्यू हा अत्यंत क्लेशकारक आहे. तो स्वाभिमानी आहे, तो निर्भीड आहे. मनाची तयारी, लढण्याची जिद्द या गुणांनीच त्यांचे वर्णन होऊ शकते. मृत्यू समोर असताना देखील त्याला सामोरं जाणे हीच असामान्य गोष्ट आहे. वयाच्या 32व्या वर्षी संभाजी महाराजांनी या रयतेसाठी, या स्वराज्यासाठी हे खूप मोठे केलेले योगदान आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दोनों पैर कटे शंभू के,
वह देह मार्ग से हटा नहीं। हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छूटा नहीं। हिंदवी स्वराज्य के लिए खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं। शिवाजी का ही बेटा था, वह गलत राह पे चला नहीं। वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को। कौन जीता कौन हारा जानता है संसार सारा। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था। है दुनिया में दूजा कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था। धर्म विराग्नि शिवराज्य भूषण, हिंदवी स्वराज्य संरक्षक, सनातन वैदिक धर्म सत्ताभिमी, शूर ईश्वर निष्ठ महाप्रतापी छत्रपति संभाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आता मी माझ्या बालमित्रांना उपदेश करू इच्छितो की दररोज सकाळी उठल्यानंतर आई वडिलांचे दर्शन घ्या व हरिपाठ वाचा। और अब मैं जो आपको सुनाने जा रहा हूँ वह आप ठीक तरह से सुनो। ऐसे मत बनो, इतने नरम मत बनो जो लोग तुम्हें खा जाए, इतने गरम मत बनो जो लोग तुम्हें छू भी न सके, इतने सरल मत बनो जो लोग तुम्हें मूर्ख बना दे, इतने जटिल भी मत बनो जो लोगों में तुम मिल न सके, इतने छिछीले मत बनो जो लोग तुम्हें माने ही नहीं, इतने गंभीर मत बनो जो लोग तुमसे उब सके, इतने महंगे मत बनो जो लोग तुम्हें बुला न सके, इतने सस्ते भी मत बनो जो लोग तुम्हें नचाते रहे। आणि अजून एक सांगू इच्छितो, तुम्ही पोहू इच्छिता ज्ञान सागरात पोहा, घेऊ इच्छिता सद्गुण घ्या, टाकू इच्छिता दुर्गुण टाका, बोलू इच्छिता गोड बोला, करू इच्छिता परोपकार करा, शिकू इच्छिता चांगले शिका, आणू इच्छिता मानवता आणा, शोधू इच्छिता ज्ञान कण शोधा, आणि जगू इच्छिता तर मानानेच जगा, मानानेच जगा। प्रतिष्ठेने वागा, सत्कर्माला लागा, निष्ठेने जगा, स्वधर्माला लागा, अन्यायापासून दूर भागा, सात्विक अन्न खागा, कोणावर येऊ नका रागा, ईश्वराशी जोडा प्रेमाचा धागा, आणि काय मागायचंय ते देवालाच मागा, ते देवालाच मागा। आणि अजूनही सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस हे जग आपल्याकडे पाहून हसते, पण आपण मात्र रडत असतो। पण जीवनामध्ये असे काहीतरी करा की आपण हसत गेलो पाहिजे आणि हे जग आपल्याकरिता रडले पाहिजे। आणि म्हणूनच आता जे मी पुण्यवचन सांगणार आहे त्याचे पालन करा, समाधानी रहा सुखी व्हाल, भक्ती करा मुक्ती मिळेल, ध्यान करा ज्ञान मिळेल, प्रार्थना करा प्रगती होईल, मी पणा सोडा मोठे व्हाल, कला शिका अमर व्हाल, व्यसन सोडा शांती मिळेल, सहकार्य करा सोबत मिळेल, त्याग करा आत्मानंद मिळेल, दान करा धन मिळेल, आणि श्रम करा सुख मिळेल। धन्यवाद।